students, we are studying immunity system in the chapter Human Health and Diseases. In last video, we studied some definitions: immunity, immunology, antigen, antibody, and immunity system, the system of body which defends our body from various pathogens. In that, I told you that this immunity system has two basic types. And now, in this video, we are going to study first type of this immunity system. See here, there are two basic types of immunity. First, innate immunity, and second, acquired immunity. Students, first about the innate immunity, very important immunity which is present from birth in our body. या आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमतेचे दोन प्रकार आहेत, एक इनेट इम्युनिटी आणि दुसरी एक्वायर्ड इम्युनिटी. इनेट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड इनबॉर्न इम्युनिटी और नॅचरल इम्युनिटी. Why innate immunity called inborn immunity? Because this immunity, innate immunity, is present from our birth. आपला जन्म झाल्यापासून आपल्या शरीरामध्ये असते, जन्मजातच असते. म्हणून इनेट इम्युनिटीचं दुसरं नाव काय आहे? इनबॉर्न इम्युनिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड नॅचरल इम्युनिटी. नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये ती असते. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड नॅचरल इम्युनिटी. लक्षात येते का बघा? इनेट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड इनबॉर्न इम्युनिटी, इज ऑल्सो कॉल्ड नॅचरल इम्युनिटी. इट इज जेनेटिक इन नेचर. आत्ताच मी सांगितलं की ही आपल्याला जन्मापासून असते. याचं नेचर जे आहे ते जेनेटिक आहे. असं का मित्रांनो? जन्मापासूनच असते याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? इट इज जेनेटिक इन नेचर, म्हणजे आपल्या ती जेनेटिक मेकअप मध्येच असते. आता हा आपला जेनेटिक मेकअप कुठून आला? तर आपल्या आई वडिलांच्याकडून. म्हणजे जी इम्युनिटी आपल्या आई आणि वडिलांच्या शरीरामध्ये असते ती जन्मजातच आपल्याकडे येते. म्हणून हिला काय म्हणायचं? इट इज ऑल्सो कॉल्ड हेरिटेबल अँड जेनेटिक. संक्रमित होत असते. आई वडिलांच्याकडून मुलांच्याकडे ही इम्युनिटी येत असते. म्हणून तिला हेरिटेबल असं म्हणतात, किंवा याचं नेचर जे आहे ते जेनेटिक. म्हणजे जी तुमच्या आई वडिलांच्याकडे इम्युनिटी, जी रोगप्रतिकारक क्षमता आहे तीच तुमच्यामध्ये संक्रमित झालेली असते. अशी ही इनेट इम्युनिटी. इट इज जेनेटिक इन नेचर अँड इट इज हेरिटेबल. That is, just I told you, it is called also called inborn immunity. That is, it present right from the birth. Right from the birth. आपल्या जन्मापासून ही आपल्या शरीरामध्ये असते आणि आपल्या शरीराचं वेगवेगळ्या रोगकारक जीवजंतूपासून रक्षण करत असते, डिफेन्स करत असते, रेजिस्ट करत असते पॅथोजनला. दिस इज राईट फ्रॉम प्रेझेंट, राईट फ्रॉम द बर्थ. व्हॉट आर इट्स स्पेशालिटी? या इम्युनिटीच्या काही वैशिष्ट्य आहेत, काही स्पेशालिटी आहे. पहिलं बघा, इट इज नॉट अफेक्टेड ड्यू टू कॉन्टॅक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती नसतं आपल्या शरीरामध्ये किती फॉरेन एजंट्स येत असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येत असतात, पॅथोजन्स येत असतात. जरी हे आपल्या शरीरामध्ये आले तरी सुद्धा ड्यू टू एंट्री ऑफ दीज फॉरेन एजंट्स this innate immunity is not affected. या आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती त्याचा काही परिणाम होत नाही. innate immunity is not affected due to contact of microorganisms, and also it is not affected by the immunization. लसीकरण, लहानपणापासूनच आपला जन्म झाल्यापासूनच काही इम्युनायझेशन आपल्याला घेत असतो आपण, किंवा आपल्याला दिलं जातं.
हे जे लसीकरण आहे, फॉर एक्झाम्पल पोलिओ डोस आपण घेतो, या कुठल्याही इम्युनायझेशनचा, कुठल्याही लसीचा आपल्या या इनेट इम्युनिटीवरती परिणाम होत नाही. बघा किती स्पेशल आहे किंवा याचं फीचर वैशिष्ट्य आहे. दिस इम्युनिटी इज नॉट अफेक्टेड ड्यू टू द कॉन्टॅक्ट ऑफ एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स और ड्यू टू इम्युनायझेशन. म्हणजे लसीकरणामध्ये सुद्धा या आपल्या इनेट इम्युनिटी सिस्टीमवरती काहीही परिणाम होत नाही. अनदर it's a feature. This innate immunity is a non-specific. Innate immunity is a non-specific. One mark question, students here. Why innate immunity is called a non-specific immunity? याला non-specific असं का म्हणतात? Because it develops resistance to any type of pathogen. आताच मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये एंट्री करतात. आपल्याला माहीत सुद्धा नसतं. वी आर अननोन, कम्प्लिटली अननोन अबाउट दॅट. पण कुठल्याही प्रकारचा पॅथोजन येऊ दे, म्हणजे फंजा येऊ दे, बॅक्टेरिया येऊ दे, व्हायरस येऊ दे, कोणताही येऊ दे, ही इनेट इम्युनिटी त्याच्यावरती लढण्याचं, त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम करते. त्याच्यापासून आपल्या शरीराचं रक्षण करते. म्हणजे व्हायरस आला तरी सुद्धा इनेट इम्युनिटी त्याच्या विरुद्ध लढते, बॅक्टेरिया आला तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध लढते. म्हणजे याचं स्पेसिफिकेशन, स्पेशालिटी अशी कुठली नाही. कुठलाही पॅथोजन, कुठलाही आपल्या शरीराचा शत्रू आपल्या शरीरामध्ये येऊ दे, ही इम्युनिटी त्याच्या विरुद्ध काम करते. म्हणून इनेट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड द नॉन स्पेसिफिक. व्हाय इट इज कॉल्ड द नॉन स्पेसिफिक? बिकॉज इट डेव्हलप रेजिस्टन्स अगेन्स्ट एनी टाइप ऑफ पॅथोजन. कुठल्याही पद्धतीच्या पॅथोजन विरुद्ध रेजिस्टन्स डेव्हलप करते. म्हणून याला नॉन स्पेसिफिक असं म्हणतात. आता हे सगळं सांगितलं, याची स्पेशालिटी सांगितली. इट इज नॉट अफेक्टेड विथ द कॉन्टॅक्ट ऑफ एनी पॅथोजन. इट इज नॉट अफेक्टेड विथ द ड्यू टू इम्युनायझेशन. इट इज अ नॉन स्पेसिफिक. पण हे काम चालतं कसं मित्रांनो? आपल्या शरीरामध्ये ही इनेट इम्युनिटी कसं काम करते, हाऊ इट फंक्शन्स. दिस इनेट इम्युनिटी बिकम्स फंक्शनल और इट परफॉर्म फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट बॅरियर्स ऑफ अवर बॉडी. या इनेट इम्युनिटीचं हे जे काम चालतं ते काही बॅरियरच्या साह्यानं, जे बॅरियर्स, जे अडथळे आपल्या शरीरामध्ये असतात, त्या बॅरियरच्या साह्यानं इनेट इम्युनिटी हे सगळं आपल्या शरीराचं रक्षण कोणत्याही पद्धतीच्या पॅथोजन पासून करण्याचं काम करते. दीज आर कॉल्ड बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी सिस्टीम. नाउ सी विच आर दोज बॅरियर्स. Sub point in this is the barriers of innate immunity system. In that, first, epithelial surface. Second, antimicrobial substances present in blood and tissues. Third one, some cellular factors are there which function in innate immunity. Fever, आपल्याला ताप येतो, इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ बॅरियर which is in innate immunity system. And last barrier in innate immunity system is acute phase proteins, APPS. These are the barriers. With the help of these barriers, innate immunity defends our body from any type of pathogens. Now see first barrier, that is epithelial surface. Epithelial surface. Students, in last year we studied epithelial tissue in the chapter study of animal tissue. Animal tissue या चॅप्टर मध्ये आपण इपिथेलियल टिश्यू बघितलेला होता. त्यावेळेला आपण पाहिलं होतं इपिथेलियल टिश्यू मीन्स प्रेझेंट in external or internal lining of different organs. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्याच्या एक्सटर्नल सरफेसला, म्हणजे बाह्य पृष्ठभागावरती, किंवा इंटरनल सरफेसला, आतील पृष्ठभागावरती
ज्या टिश्यूचं आवरण असतं त्याला इपिथेलियल टिश्यू असं म्हणतात. दिस इपिथेलियल लाइनिंग इन डिफरंट ऑर्गन्स act as barrier of innate immunity system. See how it is. Epithelial lining of skin. आपल्या स्किन मध्ये जे इपिथेलियल टिश्यूचं लाइनिंग आहे, इपिथेलियल सेलचं लाइनिंग आहे. इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये स्टार्टिंग फ्रॉम द नोज अप टू द लंग्स, याच्यामध्ये जे इपिथेलियल टिश्यूचं किंवा सेलचं लाइनिंग आहे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल, गॅस्ट्रोस्टमक, इंटेस्टायनल, आपल्या स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये जे इनर लाइनिंग या इपिथेलियल सेलचं आहे. युरिनोजेनाइटल ट्रॅक्ट, युरिनोजेनाइटल ट्रॅक्ट मीन्स एक्सक्रीटरी सिस्टीम, जेनाइटल ऑर्गन्स, याच्यावरती जे इपिथेलियल सेलचं लाइनिंग आहे. हेल्प्स इन ट्रॅपिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे या वेगवेगळ्या ऑर्गनच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावरती जे इपिथेलियल टिश्यूचं लाइनिंग आहे, आवरण आहे, दिस इपिथेलियल लाइनिंग हेल्प्स इन ट्रॅपिंग मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर एंटर इनटू द बॉडी. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉरेन एजंट्स प्रवेश केलेले आहेत, त्यांना तिथंच ट्रॅप करण्याचं काम हे इपिथेलियल लाइनिंग करत असतं. See now first epithelial lining in skin. आपल्या स्किनला जे इपिथेलियल लाइनिंग आहे ते कशा पद्धतीने या मायक्रो ऑर्गॅनिझमना ट्रॅप करतं. इपिथेलियल लाइनिंग ऑफ स्किन हॅज बॅक्टेरिसाइडल प्रॉपर्टी और ऍक्टिव्हिटी. बॅक्टेरिसाइडल मीन्स किलिंग ऑफ बॅक्टेरिया विच किल्स द बॅक्टेरिया विच आर एंटर. ज्या बॅक्टेरिया प्रवेश करतात त्यांना तिथंच मारण्याचं काम, तिथंच किल करण्याचं काम ह्या स्किनचं इपिथेलियल लाइनिंग करत असतं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, बॅक्टेरियासाइडल ऍक्टिव्हिटी. हाऊ इट इज, हे स्किनला कशामुळे शक्य होतं? बिकॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट्स इन द स्वेट. स्वेट जो आपल्या स्किनवरती घाम येत असतो, ड्राईंग स्वेट, या स्वेटमध्ये, या घाम ग्रंथीमध्ये किंवा घामामध्ये साल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं, तिथं आलेल्या बॅक्टेरिया या आपोआप काय होतात, किल होतात. दिस इज कॉल्ड अ बॅक्टेरियासाइडल ऍक्टिव्हिटी और प्रॉपर्टी ऑफ स्किन ड्यू टू इपिथेलियल लाइनिंग. वन मोर, sebaceous glands. Sebaceous glands which are present in the skin which secrete sebum. ह्या ज्या sebaceous gland आपल्या स्किन मध्ये आहेत या sebum secrete करतात. This sebum has bactericidal and fungicidal properties. आता सांगितलं bactericidal which kills bacteria. Like that also fungicidal means which kills fungi. ज्या फंगायला मारण्याचं काम करतात त्याला फंगिसाइडल असं म्हणतात. म्हणजे ज्या सिबेसियस ग्लँड आपल्या स्किन मध्ये आहेत त्या काय करतात, सीबम सिक्रीट करतात. एक्झोक्राइन ग्लँड टाइप एनिमल टिश्यू मध्ये गेल्या वर्षी आपण त्याचं एक्झाम्पल बघितलेलं होतं. दीज सिबेसियस ग्लँड सिक्रीट सीबम which sebum has mixture of lactic acid and fatty acids, long chain of fatty acid. या सीबम मध्ये हे लॅक्टिक ऍसिड आणि फॅटी ऍसिड असतात की ज्याच्यामुळं आपल्या स्किनचा पीएच हा ऍसिडिक ठेवला जातो इन बिटवीन 3 to 5 म्हणजे ऍसिडिक. आणि ड्यू टू दिस ऍसिडिक नेचर ऑफ सीबम विच किल्स बॅक्टेरिया अँड फंजाय. म्हणजे हा सिबॅसियस ग्लँडनी सीबम सिक्रीट केला की ज्या सीबम मध्ये काय आहे, लॅक्टिक ऍसिड आणि फॅटी ऍसिड, आणि त्याचं जे पीएच आहे, त्याचं जे नेचर आहे ते ऍसिडिक आहे. आणि हे ऍसिडिक नेचर असल्यामुळं तिथं आलेल्या बॅक्टेरिया आणि फंगाय या किल होतात. इन दिस वे इपिथेलियल लाइनिंग इन स्किन functions as barrier of innate immunity system. Now, second epithelial lining in last chapter respiratory system we saw there
देर इज अ epithelial lining, mucous membrane in our respiratory tract. See here, mucous membrane which is present in respiratory tract secretes milky substance called mucus. आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघितलेलं आहे रेस्पिरेशन या टॉपिक मध्ये. हे जे आपलं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे स्टार्टिंग फ्रॉम द नोज, याच्यामध्ये इनर लाइनिंगला म्युकस मेम्ब्रेन असते. जी म्युकस मेम्ब्रेन एक स्टिकी मिल्की सबस्टन्स सिक्रीट करत असते, त्याला काय म्हणायचं, म्युकस असं म्हणायचं. धिस म्युकस ट्रॅप द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर एंटरिंग इनटू द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्या वेळेला आपण इनहेलिंग करत असतो त्यावेळेला आपल्याला नेकेड आईजनं न दिसणारे असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये एंट्री होऊ शकतात. अशांना आपल्या नोजमध्येच तिथं म्युकसमध्ये ट्रॅप करण्याचं काम हा म्युकस करत असतो, किंवा म्युकस मेम्ब्रेननं सिक्रेट केलेला म्युकस त्या ठिकाणी ते फंक्शन करत असतो. विच प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आफ्टर म्युकस मेम्ब्रेन देर इज अ कफ रिफ्लेक्स. कधी कधी आपल्याला खोकला येतो, ज्या वेळेला इनहेलिंग करत असतो, धूळ असते, धुळीचे कण असतात, अशा वेळेला एकदम आपल्याला ठसका येतो, कफ येतो. इट इज कॉल्ड अ कफ रिफ्लेक्स. कफ रिफ्लेक्स मोठ्यानं असा खोकला येतो किंवा एकदम असं तोंडामधून काही कण बाहेर पडतात. कफ रिफ्लेक्स is an important defense mechanism of respiratory tract. म्हणजे ज्या वेळेला इनहेल आपण करतोय त्यावेळेला धूळ किंवा धुळीचे कण जर आतमध्ये गेले तर जोराचा रिफ्लेक्स येतो किंवा ठसका येतो. धिस कफ रिफ्लेक्स also is an important defense system or mechanism in our respiratory tract. Then see saliva in mouth. आपण डायजेशन टॉपिक मध्ये गेल्या वर्षी बघितलेले आहे. देर आर 3 pairs ऑफ सलायवरी ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन ऑर ओपन्स इन टू बकल कॅव्हिटी ऑर माउथ कॅव्हिटी. दिस सलायवा ऑल्सो डिफेंड्स आवर बॉडी. हाऊ? इट इज इनहिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. या आपल्या जे माउथ आहे विच इज बाथड विथ दिस सलायवा, जर काही त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ किंवा त्यांना इनहिबिट करण्याचं काम ही आपली सलायवा करत असते. देन अगेन इन डायजेशन टॉपिक वी स्टडीड इन 11th सायन्स गॅस्ट्रिक ज्यूस. द गॅस्ट्रिक ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन इनर लाइनिंग ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस which is a strong acidic which contains HCl. Students, this gastric juice is also function as one type of barrier of innate immunity system. Gastric juice which is secreted in stomach due to its acidity kills ingested microorganisms. आपण जे डाएट घेतोय, जो आहार घेतोय, त्याच्यामधून जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स गेले असतील त्या स्टमकमध्ये जे गॅस्ट्रिक ज्यूस गॅस्ट्रिक ग्लँडनं सिक्रेट केलेला आहे त्याच्यामध्ये HCl आहे. HCl असल्यामुळे त्याची ऍसिडिटी जास्त असते आणि या ऍसिडिटीमुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथं किल केले जातात. गॅस्ट्रिक ज्यूस ऑल्सो one type of the barriers of innate immunity system. Like that. Another one, flushing action of urine. Flushing action of urine. Again in 11th science excretory system. Urination, release of urine. हे जे युरिनचं फ्लशिंग असतं, युरिन शरीरामधून आपण जे बाहेर टाकतो, ड्यू टू दॅट flushing action of urine which eliminates बाहेर टाकणे which eliminates bacteria from urethra. त्या युरेथ्रामध्ये ज्या बॅक्टेरिया आलेल्या असतात त्यांना शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी ही फ्लशिंग ऍक्शन युरिनची आपल्याला मदत करते. इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ बॅरियर इन innate immunity system. And last one is about the semen.
semen alkaline in nature, which is secreted in human male, which is formed in human male. This semen is alkaline, which contains one chemical, spermine, and also zinc. This spermine and zinc in semen has antibacterial property. म्हणजे या सीमेन मध्ये हे स्पर्माइन आणि झिंक असल्यामुळं त्या ठिकाणी जर काही बॅक्टेरिया असतील तर त्या बॅक्टेरियांना मारून टाकण्याचं काम, किल करण्याचं काम हे स्पर्माइन आणि झिंक करतात. दिस इज फर्स्ट बॅरियर ऑफ innate immunity system, that is the epithelial surface. First barriers of innate immunity system. मग त्याच्यामध्ये स्किन, म्युकस मेम्ब्रेन, कर्व रिफ्लेक्स, सलायवा, गॅस्ट्रिक ज्यूस, फ्लशिंग ऍक्शन ऑफ युरिन आणि सीमेन मध्ये असलेलं स्पर्माइन आणि झिंक हे सगळं या इनेट इम्युनिटी सिस्टीम मध्ये काम करतात आणि जे वेगवेगळे जीवजंतू असतील, पॅथोजन्स असतील, त्यांना मारून किंवा त्यांना इनहिबिट करून आपल्या बॉडीचं त्या ठिकाणी डिफेन्स करतात, रक्षण करतात. नाउ वी आर गोइंग टू स्टडी सेकंड बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी सिस्टीम, दॅट इज antimicrobial substances in blood and tissues.